हे कॅथेड्रल बांधायला 632 वर्ष आणि 2 महिने लागलेत। 18व्या शतकापर्यंत हे जगातलं हायेस्ट कॅथेड्रल होतं। जवळपास 14 वेळा इथे बॉम्बिंग झालं। वेलकम टू कोलोन। तर आज आम्ही आलो आहोत जर्मनीच्या कोलोन शहरात आणि ऑफकोर्स कोलोन शहरात हे कोलोन कॅथेड्रलच्या विजिट शिवाय नॉट वर्थ आहे। सो हिअर वी आर। हे सध्या जगातलं 3 नंबरचं हायेस्ट कॅथेड्रल आहे। 18व्या शतकापर्यंत हे जगातलं हायेस्ट कॅथेड्रल होतं। या कॅथेड्रलची उंची सगळ्यात जास्त होती, जवळपास 157 मीटर उंच हे त्याचे दोन्ही टॉवर्स आहेत आणि टॉवर्समध्ये 6 सेंटीमीटरचा फरक आहे। म्हणजे एक जो टॉवर आहे तो 6 सेंटीमीटर लहान आहे एका टॉवरपेक्षा। सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, हे कॅथेड्रल बांधायला 632 वर्ष आणि 2 महिने लागलेत। म्हणजे विचार करा की ह्या कॅथेड्रल किती लोकांनीपेक्षा हे किती लोकांच्या किती पिढ्यांनी हे कॅथेड्रल बांधलं असेल आणि ते ज्या शैलीत बांधलं गेलं आहे ते कुठेही न बदलता ते पिढ्यानपिढ्या हे बांधकाम चालू होतं। दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये जवळपास 14 वेळा इथे बॉम्बिंग झालं, पण त्या बॉम्बिंगमध्ये हे कॅथेड्रल जे आहे ते टिकून राहिलं, कारण हे जर्मन बॉर्डरच्या जवळ आहे। मित्र सैन्यांनी जेव्हा आक्रमण केलं त्यांना वरतून विमानातून दिसत होतं की हे जे कॅथेड्रल आहे हे आलं की समजायचं की आपण जर्मन बाउंड्रीमध्ये आलो आहे, जर्मनीत आलो आहे। आणि त्यावेळेला हे बॉम्बिंग सुरू करायचे, त्यामुळे इथे आजूबाजूला 14 वेळा बॉम्बिंग झालं, पण या कॅथेड्रलला काही नुकसान झालं नाही। अगदीच काही नुकसान झालं नाही असं नाही आहे। याचे खालचे जे वॉल्ट्स आहेत, एक मोठा जो वॉल्ट आहे तो या बॉम्बिंगमध्ये डॅमेज झाला होता। तर याचं जे बांधकाम आहे ॲक्च्युली म्हणजे ज्या टेक्निक्स वापरून हे बांधण्यात आले, 12व्या शतकात ह्याचं डिझाईन तयार केलं होतं। आणि तेव्हा जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यावेळेला एवढ्या मोठ्या चर्चमध्ये लाईट्स कसे आणायचे आणि त्याच्यासाठी खिडकी हा ऑप्शन होता, पण त्या मोठ्या मोठ्या विंडो तयार कराव्या लागणार होत्या आणि त्या विंडो जर तशाच मोठ्या मोठ्या ठेवल्या असत्या तर एवढं हेवी कन्स्ट्रक्शन त्या विंडोजना झेपलं नसतं। त्यामुळे हे कन्स्ट्रक्शन वाचावं आणि ते टिकावं म्हणून एका त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले की हे कुठल्या पद्धतीने विंडोज पण मोठ्या राहतील आणि लाईट पण व्यवस्थित सनलाईट पण इथे येईल। तर आपण बघितलं तर हे जे असे पिलर्स आणि हे जे लावलं आहे ना, तर हे आतलं स्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी त्यांनी हे बाहेरून उभं केलेलं स्ट्रक्चर आहे। सो 12व्या शतकात या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे बांधण्यात आलेलं कॅथेड्रल आहे।
हॉली क्रिप्ट आहे, ते बघूया काय आहे. या कॅथेड्रलचा जेव्हा पाया खोदण्यात येत होता त्यावेळेचं हे रिअल स्ट्रक्चर आहे. ह्याच्यावरती हे चर्च बांधलेलं आहे, म्हणजे कॅथेड्रल बांधलेलं आहे. तर ही ती ओरिजिनल बरियल साईट आहे जी 12व्या शतकाच्या आधीपासून तिथे होते. असं म्हटलं जातं की या कॅथेड्रलला जेवढे दगड आणि मटेरियल वापरलं गेलं आहे त्याच्यात जवळपास 30 मजली एक इमारत बांधली गेली असती. हे जे मॉडेल इथे लावलेलं आहे ना, हे सेम मॉडेल या कॅथेड्रलचं जे टॉवर्स आहेत त्या टॉवर्सच्या वरती लावलेले आहेत. हे जवळपास 4.6 मीटर त्याची हाईट आहे.